नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. आज पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत कृष्णराज महाडिक. कृष्णराज, स्वागत. थँक्यू सो मच श्वेताजी. खरं तर ओळख काय करून द्यायची कृष्णराज महाडिकांची? बरं, पण जर एक फॉर्मॅलिटी म्हणून ओळख करून द्यायची झालीच तर मग मीच तुम्हाला विचारते की एक स्पोर्ट्समन म्हणून करून द्यायची, की एक सोशल वर्कर म्हणून, एक यूट्यूबर म्हणून, की खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा, असं यापैकी कुठली करून दिली तर आवडेल? नाही, खरं आहे की मला खूप यंग एजमध्ये खूप साऱ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की ते उपलब्ध मला होत गेले टाईम आणि माझी प्रत्येक क्षेत्रात, जसं तुम्ही म्हणला की स्पोर्ट्स असेल, सोशल मीडिया असेल, आज मी खासदार साहेबांबरोबर राजकीय क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतोय, तर ह्यामधले माझे सगळे एक्सपिरियन्सेस म्हणजे खूप शिकायला मिळाले ह्यामधून. त्यामुळं तसं काही नाही, मला तुम्ही ऑलराऊंडर म्हणला तर मला आवडेल. वा, क्या बात. म्हणजे हे सगळंच म्हणायला पाहिजे. आणि ह्याच्या पुढे पण आणखीन काही काही विशेषणं जोडली जातील पुढच्या काळामध्ये, यासाठी सुद्धा शुभेच्छा. खरं तर हो, थँक्यू. बरंच काय काय, म्हणजे काय आमदार, खासदार, बरंच काय काय जशी, तर त्याच्यासाठी शुभेच्छा. बरं, आता व्लॉग्स बरेचसे, खूप असंख्य, रोज नवनवीन, म्हणजे लोक अक्षरशः वाट बघत असतात की अरे बरेच, म्हणजे मध्ये जर काही गॅप पडला तर मग काही आलं नाही, कृष्णराज महाडिकचं काही पोस्ट नाही आहे, काही हे नाही. तर पहिला ब्लॉग कुठला होता? अगदी पहिला कुठल्या भाषेत? अगदी पहिला नाही, नॉर्मल. ओके, अगदी पहिला म्हणताय का तुम्ही? खरं तर फर्स्ट एव्हर व्लॉग, ऍक्च्युली थँक्यू सो मच फॉर आस्किंग दिस क्वेश्चन, कारण मला कुणीच विचारले नाही, मला आज पण कुणी विचारलेलं नाहीये, म्हणजे हाऊ युट्यूब स्टार्टेड असं विचारतात. मी जेव्हा इंग्लंडमध्ये होतो, जेव्हा रेसिंग करत होतो, तेव्हा आमचं कसं होतं की महिन्यातले 2 आठवडे आम्ही ट्रॅकवरती असायचो आणि 2 आठवडे आम्हाला एक्सरसाइजिंग किंवा सिम्युलेशन ह्यावरती टाइम स्पेंड करायला लागायचा. त्यामुळे जे सिम्युलेशन एक्सरसाइजिंगचे जे 2 आठवडे होते त्यामध्ये फ्री टाइम पण असायचा टू स्टडी किंवा लर्न न्यू थिंग्स किंवा डू एनिथिंग. आणि त्यावेळेस मला माझ्या आईने सांगितलं होतं की तुला जो थोडा फ्री टाइम आहे त्यामध्ये यू स्टार्ट समथिंग न्यू, ट्राय समथिंग इन सोशल मीडिया, कारण ते आताचं ट्रेंडिंग टॉपिक आहे. हे कधीच सांगतो मी तुम्हाला, 2016-17 सांगतोय. ओके, म्हणजे आईने डोक्यात भरवलंय हे, मम्मीने? हा, मम्मीने म्हणले की फ्री टाइम मध्ये सोशल मीडियासाठी काय करता येते का, असं तू बघ. पण तेव्हा एवढं हे होतं, चलती होती एवढ्या सगळ्या सोशल मीडिया? सुरुवात होती मला वाटते, म्हणजे तेव्हा असं युट्यूब वगैरे, मी तर युट्यूब व्हिडिओज बघायचो पण नाही तेव्हा, युट्यूब प्लॅटफॉर्म पण असा मम्मी बघत होती? नाही, मम्मी पण कोणच नाही, बट शी जस्ट हॅड मला वाटतं तिचं असं विजन असेल कदाचित की सोशल मीडिया तर ट्रेंड होत चालू. त्यांनी तुमचे गुण ओळखले असेल की कृष्णराज हे करू शकतो, म्हणून सजेस्ट केलं असेल. तसं कदाचित मी म्हणणार नाही, कारण मी आजपर्यंत जे काय ऐकत आलोय, मम्मी डॅडीच इकडे आम्हाला सांगतात की कृष्णा असं करू शकेल, आम्हाला वाटलेलं. अरे बापरे, असं उलट आहे. तर तेव्हा तिने सजेस्ट केलं आणि मी सहज माझ्या लाईफस्टाईलवरती, म्हणजे मी इंग्लंडमध्ये जसं राहतोय, मी कुठं राहतोय, एक्सरसाइज कधी करतोय, रेसिंगचं शेड्यूल कसं असतंय, ह्याच्यावरती एक व्हिडिओ केला होता. ओके. दॅट वॉज इन दॅट पॉप्युलर, म्हणजे त्याला फक्त 10-20 हजार व्ह्यूज कदाचित तेव्हा आले असतील, विच वॉज स्टील गुड फॉर दॅट टाइम. पण तेच अकाउंट आता पुढे कॅरी फॉरवर्ड झालंय ना? हा, डेफिनेटली. म्हणजे आय वुड से की सुरुवातच असते शेवटी. बरोबर. म्हणजे कॉन्टेंट बदलला इंडियाला आल्यानंतर, पण सुरुवात डेफिनेटली तुम्ही जे म्हणला की फर्स्ट एव्हर व्हिडिओ हा मम्मीने सुचवला आणि त्यामुळे मी तिथं केला, आणि त्याला जे एडिटिंगचं वगैरे जे एफर्ट्स आहे. बरं, मग मम्मीनी सजेस्ट केलं त्यामुळे इथपर्यंत सक्सेस मिळालाय, म्हणून डीपीला मम्मी सोबतचा फोटो आहे का? इथपर्यंतचा किंवा ह्या क्षेत्रातला नाही, माझी आई इंस्टाग्रामवरती. हा, माझी आई माझं संपूर्ण म्हणजे विश्व आहे. जे काय आम्ही आजपर्यंत कमवले मिळवले हे आमच्या आई वडिलांमुळे आहे. आणि फक्त या क्षेत्रात नाही, आम्ही काहीही केलं आयुष्यात, आम्ही नेहमी हे आमच्या आई वडिलांबरोबर डिस्कस करतोय, त्यांना सांगतोय, आणि त्यातनं ते पण इनपुट्स देतात. त्यामुळं डेफिनेटली म्हणजे मम्मीमुळं ह्याच्यात नाही, आम्ही आयुष्यात जे काय केले ते आमच्या आई वडिलांमुळे केलं. अख्ख्या सगळ्या फॅमिलीमध्ये आता किती, 7 जण ना? अमरेंद्र धरून 8. सगळ्यात बेस्ट कॉन्टेंट कोण देत आहे अख्ख्या फॅमिलीमध्ये? काय आमच्या म्हणजे काय, प्रत्येक फॅमिली मेंबरचा एक चाहता वर्ग निर्माण झाला. तर आत्ताच्या ह्याला म्हणजे काय ते बदलत राहते. आधी कधी आयडी होती, आधी मम्मी असायची डॅडी. आत्ताच्या ह्याला ट्रेंडिंग वैष्णवी वहिनी आणि अमरेंद्र आहेत. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. अरे होय, बरोबर. त्यात आणि बातमी लागली ती मला पण डोक्यात लक्षात तरी आलं होतं का? मला माहित पण नव्हतं. व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे, त्याच्यात तुमचे काय न्यू इयर रिझोल्युशन्स
जे तेव्हा तुम्ही सगळ्या फॅमिलीला साहेबांनी एकत्र घेऊन बोललं तेव्हा, बसलात बरोबर. तेव्हा त्यांनी बोललात की या वर्षी कृष्णाचं लग्न करायचंय. आणि त्याच्यातच आलेला कृष्णाचा फोटो झालं लफडं तिकडेच झालं ना गडबड. मग लोकांना दोष देऊन काय उपयोग आहे की अफवा आहे, तमकय तमकय. लोकांना का दोष देणार तुम्ही? नाही, मी खरं आता तुम्हाला पूर्ण सिच्युएशन सांगू का अजून काय पुढचं तुमचं? नाही नाही, मी काहीच बोललेलं. मी एक जनरल क्वेश्चन विचारला, तर तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. सिच्युएशन सांगा, मी कंडिशन तुम्हाला सांगा, थोडंसं म्हणजे सगळं कॉन्टेक्स्ट सांगा. देऊन सगळं सांगतो. हा. पहिली गोष्ट तर रिंकू ह्या कोल्हापूरला एका कार्यक्रमासाठी आले होते. बरं. त्या कार्यक्रमाच्या नेक्स्ट दिवशी ते जायच्या आधी आम्ही भेटलो होतो आणि आम्ही महालक्ष्मी मंदिरात भेटलो होतो. तर तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो आणि तिथं भरपूर जण आमच्या दोघांबरोबर पण फोटोज तिथं काढत होते. म्हणजे एखाद आमच्या फ्रेंड्सचा पण फोटो तिथं काढला होता. म्हणजे कदाचित माझ्या ऑफिस पेजनी तो पोस्ट केला असता तर हा फोटो व्हायरलच झाला ओके, नसता ओके. कदाचित. म्हणजे पण हा आमच्या हा, मागे पडला असता. हा. हा एक्झॅक्टली, म्हणजे त्याचं काय झालं नसतं. पण तिथं आमच्या दोघांचा एक फोटो काढला होता आणि माझ्या ऑफिस टीमकडून माझ्या रोजचं जे काय मी काय करतोय ते माझ्या ऑफिस टीम पोस्ट करत असते सोशल मीडियावरती. तर त्यांनी तो फोटो पोस्ट केला. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो तसं काहीही नाही आहे. म्हणजे ह्याचं खूप मोठ्या अफवा प्रसरल्या चालल्यात. तसं खरंच काय नाही. म्हणजे तुमच्यावर का खोटं बोलणार मी? खरंच तसं काय नाही. आणि काय नाही, मग त्यानंतर हे भरपूर सारे फोन कॉल्स वगैरे आता यायला चालू झाले की अरे काय चाललंय सगळं. तर मी सगळ्यांना क्लिअरली सांगितलं मी पहिल्यांदा त्यांना भेटत आहे. मी कधी भेटलेलो सुद्धा नाही आहे. अच्छा? हो मग चांगले मित्र आहात असं तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये. नाही म्हणजे बोललोय हो आधी. अच्छा, हा. आम्ही फ्रेंड्स आहे असं हा, सांगितलं. तेच. आम्ही भेटलो पहिल्यांदा. बरं. हा. तर त्याचं ते हळदी कुंकू आणि काय 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 सगळ्यांनी काढले होते. बरोबर. ती पोस्ट म्हणजे जे जे रुमर्स ज्या अफवा पसरल्या त्या वाचून काय वाटलं? म्हणजे काय त्याच्यावर हसू आलं का काय नाही टेन्शन काय आलं काय मला झालं? सुरुवातीला जेव्हा 1-2 न्यूज आले तेव्हा हसू होतं. त्यातून मला असं खूप म्हणजे एम्बॅरेस फील झालं. म्हणजे नॉट इन असं बॅड वे असं काय, पण काय असल्या थोड्या बातम्या बाहेर जाणं कदाचित माझ्यासाठी पण चांगलं नाही, त्यांच्यासाठी पण चांगलं नाही. कुठं भविष्यात अजून त्याच्यावरती काही वेगळी चर्चा नको. म्हणूनच मी खास करून म्हणजे तुमच्या याच्यावरती पण ते क्लिअर करत आहे की प्लीज असं काही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग नको. प्रत्येक व्लॉग तयार करताना त्याचा व्हिडिओ घेताना आता जो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतो, जो होस्ट असतो, तो ना कॅमेऱ्याच्या समोर असतो. हो. हं? मग तुमच्या हातात कॅमेरा असतो आणि तुम्ही मागे असता, तुमची कमेंट्री चालू असते आणि दिसताना समोर वेगळी म्हणजे तुमचे फॅमिली मेंबर्स दिसत असतात. असं हे कसं काय? असं का? ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर सुरुवातीपासनं मी तेच करत होतो. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली की मी स्वतःच शूट करायचो. म्हणजे आय डिड नॉट हॅव समवन हू कुड शूट. तर तो एक ट्रेंडच सेट झाला बेसिकली. म्हणजे काय मी जेव्हा सुरुवात पण केली ना तेव्हा असे व्लॉगर्स मराठीमध्ये करणारे जास्त नव्हते. आता बरेच जण आलेत. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा व्लॉगिंग हे जी स्टाईल आहे ते होत नव्हती. आणि कसं आहे व्लॉगिंग इज व्हेरी काय म्हणतात त्याला, म्हणजे इट्स वर्सटाईल. इट इज म्हणजे त्यात काही परफेक्शन नाही आहे. कसंही असू हा, शकतं. ते कसंही असू शकतं. त्यामुळे मी रॅन्डम क्लिप्स म्हणजे त्याला काय कॅमेरा हँडिंग स्किल पाहिजे किंवा काय असं काही नाही गरज. हां. म्हणजे ऑब्व्हियसली मी थोडंसं माझी व्हिडिओग्राफीमध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला तसं मी शिकलो थोडंफार. म्हणजे मी थोडे ऑनलाईन कोर्स वगैरे केले. पण त्याला काय असं स्किल सेट पाहिजे असं काही नाही. एडिटिंगला वगैरे डेफिनेटली येस. पण तो ट्रेंड सेट झाला आणि मग तिथून पुढे मी तसंच कंटिन्यू केलं. कारण व्लॉग शेवटी हा एक असा पॅटर्न आहे की वेन यू डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुमचं पर्स्पेक्टिव्ह दाखवायचं आहे, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवायचं आहे. दॅट इज वॉट व्लॉगिंग इज. मी जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तू एक कॅमेरा धर आणि आम्ही खेळतो आणि तू आता व्हिडिओ कर, तसं मग ते नाही ते होऊ शकत. जरा नॅचरल वाटत नाही ना, म्हणजे ते हा, natural होत exactly, नाही. exactly. हां. पण मग लोकांना जर कृष्णराजला बघायचं असेल तर मग कसं काय? कारण मग कॅमेरा तर हातात कृष्णराजचा असतो आणि बाकीचे लोक दिसत आहेत. मी तुम्हाला एक खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो आणि मी आय हॅव नेव्हर रिव्हील्ड दिस. मी फर्स्ट टाइम हे कुणाला तर सांगत आहे की मला फोन काढून सोशल मीडियावर बसणे किंवा सोशल मीडियावरती पोस्ट करायला पाहिजे आणि आपलं हे काहीतरी लाईफस्टाईल दाखवा, मी असं कधीच नव्हतो. मला अजून सुद्धा तुम्हाला सांगू, मला ते इंस्टाग्रामवरती